Ace23 पे पाओ जीतने का मजा। ऐप डाउनलोड करो और जीतो एक्साइटिंग वेलकम बोनस। पैसा झाला मोठामध्ये आज रिटर्न फायलिंग बद्दल आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत। गेल्या वेळच्या एपिसोडमध्ये आपण रिटर्न फायलिंगच्या वेबसाईटचा जो गोंधळ झालेला आहे त्याच्याबद्दल बोललो होतो आणि आज मात्र आपण आपल्या बाजूने काय तयारी करायची आहे, कारण अजून तो घोळ पूर्णपणे निस्तरलेला तर नाहीच आहे, मात्र तरी देखील करदाते किंवा जे करदाते जे आहेत जे रिटर्न फाईल करत असतात त्यांनी त्यांच्या साइडने काय नेमकी तयारी ठेवणं, कोणकोणती कागदपत्र ठेवणं हे गरजेचं आहे। याबद्दल आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला जरा याबद्दल माहिती देणार आणि सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले कर सल्लागार संजीव गोखले सर। त्यांच्याकडनं काही महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाच्या टिप्स आपण जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी या इन्कम टॅक्स बद्दल आयकरा संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपल्याला नजरेखाली घालावे लागतील। आपण सुरुवात करूया। सगळ्यात सुरुवातीला तर रिटर्न फायलिंग वेबसाईटच्या गोंधळामुळे इन्फोसिसला आदेश देण्यात आलेले आहेत की 15 सप्टेंबर पर्यंत साइट व्यवस्थित करा। अर्थ मंत्रालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत, तेव्हा इथून पुढे 15 दिवसांमध्ये ही साइट्स व्यवस्थित सुरळीत चालणं अपेक्षित आहे। आता पुढचे मुद्दे बघूया। देशाचा जर आपण विचार केला तर 31/3/21 म्हणजे 31 मार्च 21 या दिवशी संपलेल्या आर्थिक वर्षात 2,38,00,000 करदात्यांना रिफंड मिळालं। ही रक्कम 2,62,000 कोटी इतकी मोठी होती। आयकरातनं सरकारला 25% तर कंपन्यांमधल्या करातनं 28% उत्पन्न मिळतं। उरलेलं 47% उत्पन्न हे जीएसटी सह अन्य करातून मिळत असतं। ही माहिती आपल्या समोर ठेवणं फार गरजेचं आहे। भारतातील 135 कोटी जनतेपैकी 1.5 कोटी लोक हे कर भरतात, पण जवळपास 7 कोटी लोक हे रिटर्न फाईल करत असतात। प्रत्यक्ष कराचं उत्पन्न 2020-21 मध्ये अंदाजे 9.45 लाख कोटी इतकं होतं आणि आधीच्या अंदाजापेक्षा हे उत्पन्न 4.42% इतकं जास्त होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण या वर्षीच्या रिटर्न फायलिंग बद्दल विचार करणार आहोत। गोखले सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे सुरुवात करूया। गोखले सर, जसं आपण गेल्या वेळी देखील बोललेलो होतो की रिटर्न फायलिंगच्या साइटचा तर गोंधळ एकीकडे सुरूच आहे आणि जसं आपण आता सांगितलं 15 सप्टेंबर ही आता नवी डेडलाईन जी आहे ती देण्यात आलेली आहे इन्फोसिसला अर्थ मंत्रालयाकडनं, पण करदाते म्हणून आपण रिलॅक्स राहणं काहीसं आपल्याला काय म्हणूया पुढच्या काळामध्ये थोडासा फटका देणारं ठरू शकतं, त्यामुळे आत्तापासूनच आपण तयारी केली पाहिजे। निश्चितच आपल्याला सगळेजण हे प्रश्न विचारतात की 30 सप्टेंबरची तारीख वाढेल का? अश्विन, अजूनही जवळपास महिना आहे आणि आपल्याला ती वाढेल की नाही आता माहित नाही, असे अंदाज आहे की वाढेल। सुदैवाने एक गोष्ट मी निश्चित सांगेन जी गेल्या रविवारच्या तुलनेत आता एक दिलासादायक आहे, म्हणजे हे जे पोर्टल ज्याला 15 सप्टेंबरची एक तारीख दिली की तोपर्यंत ते व्यवस्थित चालावं, ते थोडंफार चालतंय। म्हणजे या आठवड्यामध्ये आम्ही इन्कम टॅक्सचे रिटर्न फाईल करू शकलो। थोडासा काय मध्ये मध्ये त्रास असतो, अडचण असते, पण निदान आता रिटर्न फाईल व्हायला लागले आणि कधी कधी एखाद दुसरा दिवस ही जे पोर्टल ते खूप चांगल्या पद्धतीने चाललंय, त्यामुळे हा थोडा दिलासा आहे। आणि असंच जर पुढे सुधारणा होत राहिली तर कदाचित 15 सप्टेंबर किंवा त्याच्या आधीही पोर्टल सुधारेल आणि आपल्याला रिटर्न सर्वसामान्यांना फाईल करता येतील। आता तुझं जे म्हणणं आहे आपण बिलकुल त्याच्यात आपण तयार राहिलं पाहिजे। सर्वच करदात्यांना मी सांगेन की तुमच्याकडनं तुमची तयारी असली पाहिजे। तुम्हाला जर रिटर्न भरणं अत्यावश्यक असेल, अनिवार्य असेल, तर हे रिटर्नसाठी जे जे कागदपत्र लागतात ते सगळे तयार ठेवा। पोर्टल कधीही सुधारेल किंवा आता ते बऱ्यापैकी सुधारतंय मी म्हणतोय, अशा वेळी ते रिटर्न जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही फाईल करा। बरेच वेळा आमच्याकडे असे काही आम्हाला काही अनुभव आले की कदाचित त्या पोर्टल अतिशय सकाळी किंवा अतिशय रात्री 10 वाजता वगैरे ते सहज गतीने चालतं। त्यातला टेक्निकॅलिटीचा भाग मलाही सांगता येणार नाही, परंतु सर्वसामान्य करदात्यांनी पोर्टलवर जाऊन जर ते फाईल होत असेल तर ते फाईल करावं। यावर्षी हा प्रॉब्लेम खरोखरच आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी स्वतः तयार राहावं आणि ती तयारी आपल्याला करणं आवश्यक आहे। सर, आपण काही मुद्दे घेऊन आणखी तुमच्याशी चर्चा करणारच आहोत, पण आपल्या फेसबुक पेजवर आपले प्रेक्षक जे आहेत, करदाते जे आहेत, ते प्रश्न विचारायला लागलेले आहेत। आपण प्रश्नाला सुरुवात करूया। विशाल अंधारे आपल्या सोबत आहेत, ते असा प्रश्न विचारतायत की 2 वर्षाच्या रिटर्नवर होम लोन मिळू शकतं का? हो, नॉर्मली बऱ्याच पूर्वी असं असायचं की साधारण 3 वर्षाचं रिटर्न बँका मागायच्या, परंतु गेले काही वर्षात 2 वर्षाचं रिटर्न आणि चालू वर्षाचा तुमचा पे स्लिप किंवा तुम्ही जर नोकरी करत असाल तर पे स्लिप किंवा रिटर्न फाईल झाला नसेल तर फॉर्म नंबर 16, जेणेकरून बँकेला तुमच्या उत्पन्नाविषयी खात्री पटावी अशी कुठली तरी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जर तुम्ही बँकेला दिला तर 2 वर्षाच्या रिटर्नच्या बेसिसवर बँक आता ऍक्सेप्ट करते आणि तुम्हाला होम लोन मिळू शकतो। ज्ञानेश्वरी कार्लेकर असा प्रश्न विचारतायत, जुनी फिजिकल शेअर इन्व्हेस्टमेंट जिथे इन्व्हेस्टरचं पॅन कार्ड दिलं गेलं नसतं तिथे डिव्हिडंडवर 20% टीडीएस कट होतो असं त्यांचं म्हणणं आहे। इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना याचं क्रेडिट किंवा परतावा कसा मिळवता येईल आणि याकरता फॉर्म 16 चा उपयोग होतो का? सिनियर सिटीजनच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे।
अतिशय फॉर्म 16चा ह्याच्याशी संबंध नाही, कारण डिव्हिडंड हे तुमचं इतर उत्पन्न आहे, एम्प्लॉयर कडनं मिळत नाही. तुमच्या कंपन्यातल्या वेगवेगळ्या गुंतवणुकीवर तर तुम्हाला लाभांश जो मिळतो तो या वर्षात करपात्र आहे. आणि जर तुम्ही पॅन नंबर दिला नसेल अशा वेळी जर त्याच्यावरचा टॅक्स कापला गेला असेल 20%, तर तो परत मिळवणं खरोखर कठीण आहे. कारण त्याच्यासाठी जो तुम्हाला परतावा हवा आहे त्याच्यासाठी तुमचा पॅन नंबर लिंक पाहिजे, म्हणजे पॅन नंबर दिला गेला पाहिजे, जेणेकरून तुमचा टॅक्स ज्याने कापलाय तो डिपार्टमेंटला कळवतो टीडीएस रिटर्न फाईल करून, आणि तुमच्या 26 डेज मध्ये ते दिसायला लागतो तो टीडीएस, आणि मग तुम्हाला मिळवता येतो. तुम्हाला टीडीएस सर्टिफिकेट जर असेल तर कदाचित तुम्ही क्लेम करू शकता, परंतु हल्ली एकंदरीत डिपार्टमेंट अशा पद्धतीने नुसतं टीडीएस सर्टिफिकेटवर तुम्हाला परतावा देत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पॅन नंबर तुमच्या संबंधित कंपनीला देऊन टीडीएस रिटर्न त्यांच्या मार्फतच ते तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यात तुम्हाला परतावा मिळणं कठीण आहे. बर, एक प्रश्न आपल्याला डिव्हिडंड संदर्भातला आलेला आहे की 2021-22 साठी डिव्हिडंड हा टॅक्सेबल आहे का, असा प्रश्न विचारतात. हो, यावर्षी म्हणजे आता जे रिटर्न आपल्याला भरायचं आहे 20-21 फायनान्शियल इयर, त्याच्या रिटर्न आता जे सप्टेंबरच्या आत भरायचं आहे त्याच्यासाठी हा डिव्हिडंड टॅक्सेबल आहे. आपल्याला गेल्या वर्षभरात जो डिव्हिडंड अकाउंटला जमा झाला असेल त्याची पूर्ण लिस्ट करून तो तुम्हाला रिटर्न मध्ये विवेक्षित रकान्यात तुम्हाला ती रक्कम लिहायची आहे. त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल त्याच्यावरचा टॅक्स तुम्हाला भरायचा. त्यामुळे आपलं म्हणणं जे आहे तो टॅक्सेबल आहे का? हो, नक्की टॅक्सेबल आहे. बरं गोखले सर, तुम्ही आता असं म्हणालात की गेल्या रविवारी आपण जेव्हा एपिसोड केला त्याच्यानंतर तुलनेने आता जी साईट आहे जिकडे आपण रिटर्न फाईल म्हणजे ऑनलाईन रिटर्न जी मंडळी तिकडे करणार आहेत सगळं त्यांची प्रोसेस, तर ती तुलनेने आता सुरू झालेली आहेत. पण अजूनही काही गोंधळ आपल्याला दिसत आहेत तिकडे, अजूनही पूर्णपणे गोष्टी सुरळीत झाल्यात असं म्हणता येणार नाही आपल्याला. अश्विन, मी आताच म्हटल्याप्रमाणे रिटर्न फाईल झालं, अर्थात ह्याच्यात मी मागच्या रविवारी पण सांगितलेलं की ह्याच्यात अनिश्चितता आहे. म्हणजे माझं रिटर्न आज फाईल झाल्यावर उद्या होईल की नाही सांगता येत नाही. रिटर्न फाईल झाल्यावर बरेच वेळा त्याचं ई व्हेरिफिकेशन करायला लागतं, त्याचा ओटीपी कधी येतो कधी येत नाही. आता ह्या आमच्या रिटर्न मध्ये तो ओटीपी आला आणि ओटीपी टाकल्यानंतर तो ऍक्सेप्ट झाला रिटर्न, त्याच्यानंतर त्याची डाउनलोड आपल्याला जी एक्नॉलेजमेंट झाली. परंतु हा सगळा अनिश्चितता आहे, म्हणजे हे होईलच असं सांगता येत नाही. शिवाय मी म्हटल्याप्रमाणे बाकीच्या गोष्टी अजून होत नाहीयेत. म्हणजे अजूनही पार्टनरशिप फर्म आपला रिटर्न फाईल करू शकत नाहीये. त्यांच्या प्रश्नांना जी उत्तरं द्यायची आहेत ती उत्तरं आता गेल्या आठवड्यात आम्ही दिली, उत्तर पण देता येत आहेत. पण हे टप्प्याटप्प्याने या गोष्टी सुरळीत होत आहेत. त्यामुळे आपण अशी आशा करूया की 15 सप्टेंबर पर्यंत पूर्ण साईट व्यवस्थित काम करायला लागेल. बरं, आपल्याला आणखी काही प्रश्न आलेत ते आपण घेऊया. कैलास पाटील विचारतात की टीडीएस रिफंड किती दिवसात येतो? रिटर्न फाईल केल्यानंतर गेल्या वर्षी अक्षरशः एका आठवड्याभरात रिफंड आलेला, पण साधारण एक महिन्याभरात रिफंड येतो. आणि आता जी नवीन वेबसाईट केलेली आहे तिचा उद्देशच असा आहे की तुमचं जवळपास 1 ते 2 दिवसात पूर्ण रिटर्न प्रोसेस होऊन तुम्हाला 2 ते 3 दिवसात तुम्हाला रिफंड जमा व्हावा. अर्थात त्याच्यासाठी साईट जी सुरुवातीची त्रास देते ती त्रास दूर होऊन जेव्हा ती पूर्ववत काम करायला लागेल तेव्हा खरोखरच आपण असं अपेक्षा करूया की 2 ते 3 दिवसात तुम्हाला रिटर्न फाईल केल्यावर रिफंड मिळाला पाहिजे. बरं, आपल्याला आणखी एक प्रश्न सर आलेला आहे. प्राध्यापक आनंद भोसले, डॉक्टर आनंद भोसले खामगावहून विचारतात. ते असं म्हणतात की माझा रिटर्न फाईल झालेला आहे, ऑनलाईन ओटीपी आला नाही म्हणून रिसीट मिळाली नाही, मग मी आता काय करणं अपेक्षित आहे? नेमकं मला स्टेटस समजेल का माझ्या रिटर्नचं? हो, असं बघा की हा ओटीपी न येणं ही आता सध्या आपल्या सगळ्यांना भेडसावते. कधी येतो कधी येत नाही. आपल्याला 120 दिवस म्हणजे 4 महिने दिलेले असतात अशा पद्धतीचे ई व्हेरिफिकेशन करण्याकरता. आता तुम्हाला कदाचित तुमचा भरलेला फॉर्म दिसत असेल पण तो ई व्हेरिफाईड नाही असं सांगितलं असेल वेबसाईट. त्याच्यासाठी तुम्ही आता आपण म्हटल्याप्रमाणे 15 सप्टेंबर पर्यंत आपण जर थांबलो आणि नंतर वेबसाईट सुरळीत झाली तर हीच प्रक्रिया पुन्हा तुम्हाला पोर्टलवर जाऊन करायला लागेल. तेव्हा जर तुम्हाला ओटीपी आला तर तुमचं काम झालं असं समजा. अन्यथा तुमच्याकडे जर आता तुम्ही गेल्या 4-5 दिवसात किंवा 8-15 दिवसात जर फाईल केला असेल तर 4 महिने तुमच्या हातात आहेत ई व्हेरिफिकेशन करण्याकरता. तोपर्यंत तुम्ही थांबू शकता. आपण अशी आशा करूया की ही वेबसाईट सुरळीत सुरू होईल आणि पुढच्या 4 महिन्यात तुमचा हा ओटीपी येईल. अर्थात त्याच्यासाठी तुम्हाला बरेच वेळा म्हणजे 2-4 वेळा हा प्रयत्न करायला लागेल आणि कुठेतरी तुम्हाला त्यात यश मिळेल. आणि आता आपण जे म्हटलं त्याप्रमाणे हे यश कुठेतरी मिळणं ही जी असंदिग्धता आहे ही लवकरात लवकर दूर हो आणि मी जेव्हा ओटीपी मागेन तेव्हा तो मला मिळावा. 24 तास ती वेबसाईट चालू राहावी अशा दृष्टीने वेबसाईट बनेल अशी आपण आशा करूया. इकडे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि जसं गोखले सरांनी सांगितलं की येणाऱ्या 15 दिवसामध्ये आपल्याला अपेक्षा आहे की साईट पूर्ण क्षमतेने आणि व्यवस्थित चालायला लागेल. पण तोपर्यंत आपण बेसिक काय तयारी करून ठेवू शकतो या सगळ्याबद्दलचा आजचा हा एपिसोड. म्हणजे रिटर्न फायलिंगसाठी आपण काय तयारी करणं गरजेचं आहे. कारण एकीकडे आपण बघतोय की रिटर्न फायलिंगची जी वेबसाईट आहे तिकडे थोडीशी गोंधळाची स्थिती आहे. येत्या 15 दिवसामध्ये ती नीट होणं अपेक्षित आहे. पण तरी देखील आपण आपली तयारी अशी काय करायची आहे त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला
मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. संजीव गोखले सर कला सल्लागार आपल्यासोबत आहेत आणि तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईटवर प्रश्न देखील विचारताय. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. गोखले सर, पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ओंकार कुलकर्णी यांनी. ते असं म्हणतात की व्हॉट इज द न्यू रिम अँड ओल्ड अँड विच इज टू बी सिलेक्टेड ॲट द टाइम ऑफ रिटर्न? हा, न्यू रिजिम म्हणजे गेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी आपल्याला असं सांगितलेलं की तुम्हाला टॅक्स कमी लागेल, परंतु तुम्हाला कुठल्याही वजावटी मिळणार नाही. बरोबर. आणि आपण वेळोवेळी ह्याच्यावर कार्यक्रम पण केलाय की कुठलं रिजिम चांगलं आहे. म्हणजे यावर्षी करदात्यांपुढे 2 पर्याय आहेत. जुन्या रिजिम मध्ये टॅक्स जास्त आहेत पण वजावटी आहेत. बरोबर. नव्या रिजिम मध्ये ऑप्शन आहे टॅक्स कमी आहे पण वजावटी मात्र नाही आहे. त्यामुळे ते कम्पेअर करायला लागेल आपल्याला की कुठे माझा फायदा आहे. अर्थात ज्यांना व्यावसायिक उत्पन्न नाही अशांनी दरवर्षी त्यांचं ऑप्शन सिलेक्ट वेगळा करू शकतात. मात्र व्यावसायिक उत्पन्न असणाऱ्यांना एकदा ऑप्शन सिलेक्ट केला की शक्यतो बदलता येत नाही. म्हणून दोन्ही रिजिम मधला टॅक्स कॅल्क्युलेशन करून बघून मग आपल्याला नवीन रिजिम हवा, आपल्याला जर कमी टॅक्स लागत असेल तर आपण सिलेक्ट करू शकतो. अर्थात त्याच्यासाठी एक फॉर्म ऑनलाईन भरायला लागतो रिटर्न फाईल करायच्या आधी. आणि आताच आपण म्हणतोय की वेबसाईटचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये हा फॉर्मही नीट भरला जात नाहीये. रिटर्न फाईल होतो पण फॉर्म नीट भरला जात नाहीये. त्यामुळे आपण 15 सप्टेंबर नंतर जर हा फॉर्म व्यवस्थित भरता आला तर नवीन रिजिम मध्ये आपण हा रिटर्न फाईल करू शकतो. बरं, अनेक प्रश्न आलेले आहेत. आपण थोडक्यात जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया. चंद्रकांत रेड्डी असं विचारतात की होम लोनसाठी ITR जर असेल तर फॉर्म 16 ची गरज असते का? हो, होम लोन साठी फॉर्म 16 ची गरज नाही जर इन्कम टॅक्स रिटर्न असेल तर. मात्र कधी कधी बँक तुम्हाला तुमची चालू म्हणजे सध्याची पेस्लिप विचारते की तुमचं पगाराचं उत्पन्न किती आहे किंवा तुमचं इतर व्यावसायिक उत्पन्न किती आहे. कारण बँकेला खात्री करून घ्यायची असते की तुमचं उत्पन्न सध्या चालू आहे. कारण ITR हा मागच्या वर्षीचा फाईल केलेला असतो, त्याच्या उत्पन्नाचा दाखला असतो. पण सध्या तुमचं उत्पन्न काय आहे, येणाऱ्या काळात तुमचा पगार असेल की नाही याची खात्री करण्याकरता कदाचित फॉर्म 16 नाही पण पेस्लिप बँक मागू शकते. दिलीप देसलेंचा प्रश्न आहे की फॉरेन एज्युकेशन लोन इंटरेस्ट इन्कम टॅक्स रिबेट मिळतो का? हो, निश्चित मिळतं. फॉरेनसाठी किंवा भारतामध्ये कुठेही 12वी नंतरचं उच्च शिक्षण घेण्याकरता जर लोन घेतला असेल बँकेकडनं, एज्युकेशन इन्स्टिट्यूशनकडनं किंवा एखाद्या चॅरिटेबल इन्स्टिट्यूशनकडनं तर अशा वेळी त्या लोनवरचं जे इंटरेस्ट आहे ते आपल्याला करदात्याला सेक्शन 80E मध्ये त्याला वजावट मिळते. 8 वर्ष त्या वजावटीला कुठलीही लिमिट नाही. म्हणजे जेवढं इंटरेस्ट आहे सगळं तुम्हाला वजावट म्हणून मिळू शकतं. राजू पवार असं विचारतात की एका इन्शुरन्स कंपनीमध्ये आपण एजंट आहोत तर कमिशनवर प्रोफेशनल टॅक्स आणि 9% GST पाठवतोय. हे कसं काय, त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? एजंटला तुम्ही GST तर त्याच्यावर लागू शकतो कारण कमिशन हे एक सर्व्हिस दिली जाते. तुम्ही त्या सर्व्हिसवर GST लागू शकतो. प्रोफेशन टॅक्स करा कापला नाही गेला पाहिजे. तुम्ही जर एम्प्लॉई असाल तरच प्रोफेशन टॅक्स लागेल. तर मला वाटतं काहीतरी चूक झाली असेल. प्रोफेशन टॅक्स त्यांना लागता कामा नये कारण ते एजंट आहेत, ते त्याचे एम्प्लॉई नाही. त्यामुळे प्रोफेशन टॅक्स लागला नाही पाहिजे. सर, आणखी अनेक प्रश्न येत आहेत, अनेक मुद्दे अनेक मंडळी विचारतायत, पण इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत पुन्हा एकदा. आणि ब्रेक नंतर तुमचे आणखी काही प्रश्न याच अनुषंगाने आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे रिटर्न फायलिंगसाठी तुम्ही काय तयारी केली, तो म्हणजे रिटर्न फायलिंगसाठी तुम्ही तुमच्याकडनं कोणती तयारी कराल. कर सल्लागार संजीव गोखले सर आपल्यासोबत आहेत आणि शेवटची काही मिनिट आहेत आपल्या कार्यक्रमाची. आपण पुढचा प्रश्न घेऊया. गोखले सर, आणखीही बरेच प्रश्न आपल्याला आलेले आहेत. दत्ता कवाडे असं विचारतात, पगारातनं HRA मिळतो तो जशाच तसा कोणत्या सेक्शन अंतर्गत सूट मिळू शकते त्या? कलम 10 तुम्हाला वापरायला लागेल, तिथे त्याच्यात म्हणायला लागेल त्याच्या अंडर तुम्हाला सूट मिळू शकते. मोस्टली HRAचं तुम्हाला वजावट ही तुमच्या फॉर्म 16 मध्ये दाखवलेली असेल ती तुम्हाला रिटर्नच्या ह्याच्यात फक्त एक्झेम्पशनच्या कॉलम मध्ये लिहायची. जर तुमच्या फॉर्म 16 मध्ये नसेल तर तुम्हाला ती स्वतंत्रपणे घ्यायला लागते. अदरवाईज फॉर्म 16 मध्ये ती कन्सिडर झाली असेल. नितीन असं विचारतात सर की कार्यालयाकडनं फॉर्म नंबर 16 वेळेत मिळत नसेल तर मग रिटर्न दाखल करता येईल का? हो, निश्चित येईल. जरी फॉर्म 16 नसेल तरी 26A वर त्या पगाराच्या वर जो टॅक्स कापलाय त्याची माहिती सगळी आलेली असते आणि तुमच्या पेस्लिप मध्ये सगळा ब्रेकअप असतो. दर महिन्याची पेस्लिपची 12 महिन्याची जर टोटल केली तर तुम्हाला बेसिक किती HRA इन्फॉर्मेशन मिळू शकते. त्या बेसिसवर जरी फॉर्म 16 नसेल तरी तुम्ही रिटर्न तुमचा फाईल करू शकता. रत्नागिरीहून निलेश गांधी विचारतात की ATC डिडक्शन विथ ऑर विदाउट डिडक्शन काय स्कीम आहे, टॅक्स स्लॅब त्याने चेंज होतो का? प्लीज गाईड. हो, आताच आपण म्हटलेलं की नवीन रेजिम ज्याच्यात आहे त्याच्यात कुठलंच 80चं सेक्शन डिडक्शन मिळणार नाही. परंतु टॅक्स स्लॅब मात्र कमी आहे. म्हणजे टॅक्स कमी लागतो पण डिडक्शन मिळणार नाही. त्यामुळे साधारण 10 ते 15 लाख उत्पन्न असणाऱ्या काही लोकांना या नवीन रेजिमचा फायदा घेता येतो. अर्थात आपल्याला दोन्ही कम्पेअर करून बघायला लागेल की कुठल्या रेजिम मध्ये माझा टॅक्स वाचतोय आणि त्याप्रमाणे ते रेजिम सिलेक्ट करायला लागेल. सर, शेवटचे काही सेकंद आहेत. सिनियर सिटीजनच्या अनुषंगाने आणि जाता जाता
नेमकी काय तयारी येणाऱ्या 15 दिवसात करदात्यांनी करायला हवी? आणि एक सिनियर सिटीजनचा असा प्रश्न होता विनायक पांडेंचा की फॉर्म 16 सिनियर सिटीजननी कुठून मिळवायचा पेन्शनधारकांनी? अगदी थोडक्यात. पहिला त्यांचा प्रश्नाचं उत्तर देतो की त्यांनी त्यांच्या एम्प्लॉयर कडनं जिथून त्यांना पेन्शन मिळतं तिथून हा फॉर्म मिळवायचा. ठीक आहे. तीन गोष्टी मी पटकन सांगेन की बँकेच्या व्याजाची प्रमाणपत्र घ्या. फॉर्म 16 बऱ्याच जणांकडे असतो. ठीक आहे. बँकेच्या व्याजाची प्रमाणपत्र, वजावटी ज्या तुम्ही क्लेम करायचे त्याचे पुरावे, आणि यावर्षी बऱ्याच जणांनी शेअरचे व्यवहार केले. लॉकडाऊन होता गेल्या वर्षी म्हणून त्या शेअर्सच्या व्यवहाराचं कॅपिटल गेनचं स्टेटमेंट ब्रोकर कडनं घ्या, कारण तो सगळा करपात्र आहे यावर्षी. तर ह्या 3 गोष्टी मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि जसं आता आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की अजून 15 दिवस आहेत, मात्र तरी देखील तुमच्या साईडने तुम्ही प्रिपेअर्ड राहणं किंवा ही जी बेसिक तयारी ती करणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी काही एपिसोड या अनुषंगाने आपण घेऊन येऊच, पण आता आपल्या कार्यक्रमाची वेळेकडे संपली आहे. खूप खूप धन्यवाद गोखले सर या सगळ्या सविस्तर आपल्या मार्गदर्शनाबद्दल. आणि याचसोबत पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ज्या प्रेक्षकांनी आपल्याला एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर प्रश्न विचारून प्रतिसाद दिला त्या सगळ्यांचे आभार. पैसा झाला मोठामध्ये आता इकडेच थांबतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.